हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला त्रिकोणाचे गुणधर्म हा जो टॉपिक आहे, तर त्याच्यावर आधारित आणखी काही उदाहरणं या भाग 3 मध्ये पाहू. या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये भाग 1 व भाग 2 मध्ये आपण नवनीत स्वाध्याय 17.1 आणि 2 याच्यामध्ये उदाहरणं पाहिलेली आहेत. आजच्या भाग 3 मध्ये नवनीत स्वाध्याय 17.3 मधले आणखी काही प्रश्न पाहू आणि त्यांची उत्तरं कशी सोप्यात सोप्या पद्धतीने मिळवायची तेही पाहू. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला प्रश्न आहे, आकृतीत त्रिकोण एसटीडी व त्रिकोण पीसीओ या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संगती एसटीडी एकास एक संगती पीसीओ अशी आहे, तर कोणत्या कोणांची जोडी संगत नाही. आता इथं एक एक पर्याय आपण चेक करूया. पहिला आहे टीएसडी. मग टीएसडी म्हणजेच इथं दुसरा शिरोबिंदू, पहिला शिरोबिंदू आणि तिसरा शिरोबिंदू. मग त्याच्याशी संगत कोण जो आहे तो त्याच पद्धतीने आले का बघूया. म्हणजे दुसरा, पहिला, तिसरा म्हणजे ही संगत कोणांची जोडी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे काय आपलं उत्तर असू शकत नाही, कारण आपल्याला कोणती संगत कोणाची जोडी नाही असं विचारले. दुसरा पर्याय चेक करूया. त्याच्यामध्ये टीडीएस व कोण सीओपी असे दिले. मग टीडीएस म्हणजेच दुसरा, तिसरा आणि पहिला शिरोबिंदू. मग त्या पद्धतीने सीओपी आलाय का, तर इथं आलेला आहे, त्यामुळे ही सुद्धा संगत कोणाची जोडी आहे. तिसरा पर्याय चेक करूया आता. डीटीएस म्हणजे तिसरा, दुसरा, पहिला शिरोबिंदू. मग त्याच पद्धतीनं ओसीपी इथं सुद्धा त्याच संगतीनुसार दुसरा कोण आलाय. मग पर्याय क्रमांक 1, 2, 3 याच्यामध्ये जे दोन कोण दिलेत ते संगत कोण आहेत. उरला एकच पर्याय, त्यामुळे तेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. कारण याच्यामध्ये एसडीटी म्हणजे पहिला, तिसरा, दुसरा शिरोबिंदू दिलाय. मग त्याच्यानुसार पीओसी पाहिजे होतं, पण त्याच्याऐवजी पीसीओ आहे. त्यामुळे ही जी जोडी आहे कोणाची, ती संगत कोणाची जोडी नाही. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण ईडीएफ असल्यास पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे. एसी एकरूप एफई, एसी म्हणजे पहिला आणि तिसरा शिरोबिंदू, त्याची संगत बाजू ईएफ आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. कोण ए एकरूप कोण ई, पहिला शिरोबिंदू इथेही पहिला शिरोबिंदू, हेही विधान बरोबर आहे. कोण एसीबी एकरूप कोण ईएफडी, मग ए सी बी म्हणजे पहिला, तिसरा, दुसरा शिरोबिंदू, त्याचा संगत कोण ईएफडी आहे, इथं सुद्धा हे बरोबर दिलंय. आणि चौथा पर्याय एबी एकरूप रेख डीएफ, एबी म्हणजे पहिला आणि दुसरा शिरोबिंदू, त्याची संगत बाजू डीई यायला पाहिजे होती, पण इथं डीएफ दिले. त्याच्यामुळं या चौथ्या पर्यायात जी संगत बाजूंची जोडी दिलेली ती चुकीची आहे आणि आपल्याला चुकीचंच विधान ओळखायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. याच्यामध्ये जी संगत बाजूंची जोडी दिलेली आहे ती चुकीची आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, त्रिकोण एबीसी मध्ये ओ हा लंब संपात असून कोण एसीबी 42 अंश, या कोणाचं माप दिले 42 अंश. तर ए ओ बी हा जो कोण आहे त्याचं माप आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी हे 4 पर्याय दिले. आता त्रिकोण ईबीडीचा जर आपण विचार केला तर त्या त्रिकोणामध्ये हा जो कोण आहे तो 90 अंश असणार आहे, हा 42 अंश. मग उरलेला हा जो कोण बी मिळतोय तो कसा काढायचा, तर 90 आणि 42 यांची बेरीज करायची. मग 90 अधिक 42 उत्तर 132 अंश येईल. म्हणजे या दोन कोणाच्या मापांची बेरीज 132 होईल. मग तिसऱ्या कोणाचं माप काढायला 180 मधून 132 अंश वजा करायचे, उत्तर येईल 48 अंश. त्यामुळे ह्या कोणाचं माप 48 अंश येईल. म्हणजे या आकृतीमध्ये आपण कोण ओबीडी याचं माप काढलं, जे 48 अंश मिळालं आपल्याला. आता त्याच्यानंतर याच त्रिकोण ओबीडी मध्ये, म्हणजे हा त्रिकोण जर आपण थोडासा मोठ्या आकारामध्ये काढला तर तो आपल्याला असा मिळेल बीओडी. याच्यामध्ये बीचं माप आपण 48 अंश काढले. याच्यामध्ये कोण ओडीसी 90 अंश आहे, त्यामुळे त्याचा रेषीय जोडतील कोण ओडीबी हा सुद्धा 90 अंश असणार आहे. मग या त्रिकोणामध्ये एक कोण 48 अंश आहे, एक कोण 90 अंश आहे. मग 48 आणि 90 यांची बेरीज 138 येईल. मग उरलेला हा जो कोण आहे बीओडी त्याचं माप काढायला 138 180 मधून वजा करूया, उत्तर मिळेल 42 अंश. म्हणजे कोण बीओडीचं माप 42 अंश मिळालं. आता या मुख्य आकृतीमध्ये हा जो कोण बीओडी आहे तो 42 अंश आपल्याला मिळाला. विचारले आपल्याला कोण एओबी किती, म्हणजे हा कोण. मग कोण एओबी हा जो कोण आहे तो 42 अंशाचा रेषीय जोडीतील कोण आहे. मग त्याचं माप काढायला आपल्याला 42 अंश 180 मधून वजा करावे लागतील, कारण रेषीय जोडीतील कोण म्हणजेच असे दोन कोण ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असेल. पैकी एक कोण जर 42 अंश असेल तर दुसरा कोण काढायला 42 अंश 180 मधून वजा करायचे, उत्तर येईल 138 अंश. त्यामुळे कोण एओबी जो आहे त्याचं माप येईल 138 आणि हे आपलं या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, त्रिकोण एबीसी समभुज त्रिकोण असून एडी ही मध्यक आहे. जर बीडी बरोबर 3 तर एबी बरोबर किती.
मग आपण आकृती काढूया. एक त्रिकोण ABC जो समभुज त्रिकोण दिलाय, म्हणजे त्याच्या सर्व बाजू समान आहेत. AD ही मध्यक आहे, म्हणजे A बिंदूतून BC चा मध्यबिंदू D जोडल्यानंतर AD ही मध्यका मिळते, म्हणजेच BD आणि DC एकरूप झाले. BD ची लांबी 3 दिलेली आहे, तर AB ची किती? मग AD ही जर मध्यका असेल तर D हा मध्यबिंदू आहे, म्हणजे BD 3 असेल तर DC सुद्धा 3 झाला. आणि बाजू BC म्हणजेच काय, तर BD अधिक DC ज्याची लांबी येईल 6. आता हा समभुज त्रिकोण असल्यामुळं याच्या सर्व बाजू समान असणार आहेत. मग BC, AB आणि AC तिन्हींची लांबी समान असेल. BC ची लांबी आपण 6 काढली, मग AB आणि AC सुद्धा 6च असणार आहे. आपल्याला प्रश्नात विचारलं AB ची लांबी किती, तर ती असेल 6 सेमी. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत 6 समभुज त्रिकोणांचा मिळून एक सुसम षटकोन दर्शवला आहे. त्या त्रिकोणांच्या एकरूप भुजांवर एकाच प्रकारच्या खुणा केल्या आहेत. त्यावरून त्या आकृतीत एकरूप त्रिकोणांच्या एकूण किती जोड्या तयार होतील? मग इथं यामध्ये प्रत्येक त्रिकोण दुसऱ्या एका त्रिकोणाशी एकरूप असणार आहे. अशा पद्धतीचा जर एखादा प्रश्न असेल तर एकूण लहान लहान त्रिकोणांची संख्या आपण मोजायची, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 लहान लहान त्रिकोण आहेत. मग ह्यामधला प्रत्येक त्रिकोणाची दुसऱ्या त्रिकोणाची जोडी जर काढायची असेल तर 6 गुणिले 5, 6च्या अगोदर नैसर्गिक संख्या 5 येते, त्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 न भागायचं. हे सोपं सूत्र आपण लक्षात ठेवू शकतो. प्रत्येक त्रिकोण ज्या वेळेला दुसऱ्याशी जोडी तयार करतो, त्यांची संख्या काढायची असेल तर हे सूत्र आपल्याला तिथं वापरता येईल. जी काही त्रिकोणाची संख्या आहे वजा 1 त्या संख्येनं गुणायचं आणि त्याला 2 न भागायचं. मग इथं 2 न जर भाग घालवला 6ला तर 3चा जाईल आणि 5 गुणिले 3 15. त्यामुळे एकूण त्रिकोणांच्या 15 जोड्या तयार होतील, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंबांचा, कोनदुभाजकांचा व मध्यकांचा संपात बिंदू एकच असतो? समद्विभुज त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण की समभुज त्रिकोण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण समभुज त्रिकोण हा एक त्रिकोण असा आहे ज्याच्यामध्ये लंब संपात किंवा मध्यगा किंवा कोन दुभाजकांचा संपात हे एकच असतात. त्यामुळे त्यांचा संपात बिंदू हा एकच असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC व त्रिकोण DCB कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? त्रिकोण ABC हा त्रिकोण एक दिलाय आणि DCB या संगतीनुसार हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये AB आणि DC एकरूप दिलेत बाजू, AC आणि BD एकरूप दिलेले आहेत, म्हणजे दोन बाजू दिलेल्याच आहेत. ह्या दोन्ही त्रिकोणांच्या मध्ये एक बाजू कॉमन आहे, सामायिक आहे, ती म्हणजे BC. त्यामुळे ही सामायिक बाजू स्वतःशीच एकरूप असणार. म्हणजे एका त्रिकोणाच्या या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंशी एकरूप आहेत, म्हणजेच हे दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार बाजू 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 कसोटीनुसार एकरूप असतील. हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण PQR व त्रिकोण SQT पुढीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? मग PQR हा एक त्रिकोण आहे आणि SQT हा दुसरा त्रिकोण आहे, ज्याच्यामध्ये PQ आणि QT एकरूप दिलेले आहेत, QS आणि QR एकरूप दिलेले आहेत. आता आणखी एक घटक शोधणं गरजेचं आहे, तरच ते दोन त्रिकोण एकरूप असू शकतात कुठल्या तरी कसोटीनुसार. मग ती जी कोणांची जोडी आहे, अपोजिट कोणांची, विरुद्ध कोणांची, ती एकरूप असणार आहे. म्हणजे बाजू कोण बाजू, दोन बाजूंच्या मध्ये हा कोण आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. त्रिकोण ABC व त्रिकोण XZY हे शिरोबिंदूंच्या CBA एका संगती ZYX या संगतीनुसार एकरूप आहेत. तर पुढीलपैकी सत्यविधान कोणते? तर इथं ह्या दोन त्रिकोणाची नावं ABC आणि XZY अशी जरी दिलेली असली तरी ते एकरूप असताना या संगतीसाठी एकरूप आहेत. CBA एकास एक संगती ZYX म्हणजे C चा संगत शिरोबिंदू Z, B चा संगत शिरोबिंदू Y आणि A चा संगत शिरोबिंदू X. तर या संगतीनुसार ते एकरूप आहेत. तर पुढीलपैकी सत्य विधान शोधायचं आहे. आता या संगतीसाठी या 4 पैकी कोणतं विधान सत्य आहे ते आपण शोधू. म्हणजे AB ची संगत बाजू XY होते का? मग AB म्हणजे तिसरा आणि दुसरा शिरोबिंदू, त्याची संगत बाजू XY होते. पहिला घटक बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये BC आणि YZ, BC म्हणजे दुसरा आणि पहिला, तर त्याची संगत बाजू YZ ही बरोबर आहे. AC आणि XZ पहिला आणि तिसरा शिरोबिंदू, पहिला आणि तिसरा शिरोबिंदू. त्यामुळे या पहिल्या विधानात दिलेल्या सर्वच्या सर्व बाजू संगत बाजू आहेत. त्यामुळे हेच विधान सत्य आहे आणि आपल्याला सत्य विधानच विचारलेलं आहे आणि ते आपल्याला पहिल्या पर्यायातच मिळालं. त्यामुळे पुढची विधानं चेक करण्याची गरज नाही. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1.
पुढचा प्रश्न, त्रिकोण एबीसी व त्रिकोण XYZ हे बीएसी एकाच एकसंगती ZYX या त्यांच्या शिरोबिंदूंच्या संगतीनुसार एकरूप आहेत, तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते? पुन्हा एकदा सत्य विधानच शोधायचं आहे. आता संगत कोण दिले आहेत? संगती आहे बीएसी एकाच एकसंगती ZYX. मग ए चा संगत कोण एक्स होतोय का? तर ए चा संगत कोण एक्स होत नाही, कारण ए मध्ये आहे, दुसरा शिरोबिंदू आहे, इथं दुसरा शिरोबिंदू वाय आहे, म्हणजे ए चा संगत कोण वाय आहे. त्यामुळे पहिल्याच घटकामध्ये इथं आपल्याला असं मिळतं की हे दोन कोण एकरूप कोण असू शकत नाहीत, कारण त्या कोणांच्या योग्य संगती नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय आपलं उत्तर नाही. दुसरा पर्याय चेक करूया. ए चा संगत कोण वाय आहे का? तर आहे. बी चा संगत कोण झेड आहे का? आहे. आणि सी चा संगत कोण एक्स आहे का? तर आहे. त्यामुळे हे दुसरं विधान बरोबर आहे. त्याच्यामध्ये ज्या कोणांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्या संगत कोणाच्या जोड्या आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न या आकृतीवर आधारित आहे. सोबतच्या आकृतीत रेख YN व रेख ZM हे कोण दुभाजक असून कोण मेजर ऑफ अँगल एक्स इज 62 डिग्री, ह्या कोणाचं माप 62 अंश दिले, तर MTN हा जो कोण आहे त्याचं माप किती, असा प्रश्न विचारलाय. आता ह्या कोण MTNचं माप काढण्यासाठी आपण कोण YTZचं माप काढूया. म्हणजे याचं जे माप असेल तेच MTNचं असणार, कारण हे दोन्ही एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. आता त्याच्यासाठी प्रश्नात जी माहिती दिली त्याचा उपयोग करू. म्हणजे आपल्याला असं दिले की YN आणि ZM हे यांचे कोण दुभाजक आहेत. म्हणजेच YN जर XYZ या कोणाचा दुभाजक असेल, तर कोण TYZ याचं जे माप आहे, हा जो कोण आहे तो पूर्ण कोणाच्या निमपट असेल, म्हणजेच 1/2 गुणिले कोण XYZ असेल. त्याच पद्धतीने या बाजूला TZY या कोणाचं जे माप आहे ते सुद्धा त्या पूर्ण कोणाच्या निमपट असणार आहे, म्हणजेच कोण XZY याच्या निमपट असेल. आता या पूर्ण त्रिकोणामध्ये त्रिकोण XYZ मध्ये तिन्ही कोणाच्या मापांची जर आपण बेरीज केली, म्हणजेच कोण X अधिक कोण Y अधिक कोण Z, तर तिन्हींची बेरीज येईल 180 अंश. मग याच्यामध्ये कोण X त्याचं माप दिलेले 62 अंश, ते इथे लिहूया, अधिक कोण Y अधिक कोण Z बरोबर 180 अंश. मग कोण Y अधिक कोण Z याचं माप काढायला 62 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 62 अंश होतील, म्हणजेच कोण Y अधिक कोण Z बरोबर 180 वजा 62 उत्तर येईल 118 अंश. याचा आपल्याला नंतर उपयोग करायचा आहे, त्यामुळे आता तसंच ठेवूया. आता दुसरा जो लहान त्रिकोण आहे TYZ त्याचा विचार आपण करूया. तर या त्रिकोण TYZ मध्ये तीन जे कोण आहेत त्यांची बेरीज करूया. म्हणजेच पहिला कोण होईल YTZ म्हणजे हा कोण, अधिक दुसरा कोण TYZ अधिक तिसरा कोण TZY, या तिन्हींची बेरीज येईल 180 अंश. आता कोण YTZ आपण तसेच ठेवू, अधिक TYZ म्हणजेच काय, तर 1/2 कोण XYZ हे इथं आपण सिद्ध केले. तर इथं आपण लिहूया कोण. तर XYZ लाच आपण एक अक्षर नाव कोण Y असं म्हणू शकतो. दुसरा कोण आहे TZY, तो म्हणजेच 1/2 कोण XZY, यालाच एक अक्षर आपण कोण Z असं म्हणू शकतो, बरोबर 180 अंश. मग कोण YTZ अधिक या दोन्हीमधून 1/2 कॉमन घेऊ, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील कोण Y अधिक कोण Z बरोबर 180 अंश. म्हणजेच कोण YTZ अधिक 1/2 गुणिले कोण Y अधिक कोण Z बरोबर 118 आपण किंमत काढलेली ती इथं ठेवूया, बरोबर 180 अंश. मग 2 ने 118 ला जर भाग घालवला तर 59 चा भाग जाईल, म्हणजेच कोण YTZ बरोबर 59 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर वजा 59 होतील, म्हणजे 180 वजा 59 उत्तर येईल 121 अंश. हे माप आपल्याला मिळालं कोण YTZचं. म्हणजे हा जो कोण आहे त्याचं माप असेल 121 अंश. मग कोण MTN हा त्याचा विरुद्ध कोण आहे, तो सुद्धा 121 अंश मापाचाच असेल, कारण विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात. त्यामुळं कोण MTNचं माप सुद्धा 121 अंशच असेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, रेषाखंड AM ही त्रिकोण ABC ची मध्यक आहे, यावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघेल. त्रिकोण ABC एक काढूया आपण. त्याच्यामध्ये AM ही मध्यक आहे, याचाच अर्थ M हा बाजू BC चा मध्यबिंदू असला पाहिजे, मगच AM ही त्याची मध्यका होईल. आता याच्यावरनं जे दिलंय तर पहिला पर्याय असा आहे की कोण ABC एकरूप कोण ACB. मग ही जर मध्यक असेल तर हे दोन कोण एकरूप असलेच पाहिजेत असं काही गरजेचं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय आपलं उत्तर होऊ शकत नाही.
दुसरं दिले कोण बीएसी बरोबर काटकोन, मध्यगेचा आणि काटकोनचा तसा काही संबंध नाही, त्यामुळं तो सुद्धा पर्याय आपलं बरोबर उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये असं दिले की बीएम बरोबर सीएम. बीएम आणि सीएम हे दोन एकरूप रेषाखंड आहेत, जे मध्यगेच्या व्याख्येनुसारच आहे. मध्यगेची व्याख्याच अशी आहे की त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगाठ. म्हणजेच एम हा याचा मध्यबिंदू असला पाहिजे बीसीचा. तो जर त्याचा मध्यबिंदू असेल तर बीएम आणि सीएम एकरूप पाहिजे, आणि हेच विधान क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे विधान सत्य आहे. आता तिसऱ्या पर्यायात आपल्याला उत्तर मिळालं, त्यामुळे चौथा पर्याय चेक करण्याची गरज नाही. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे. पुढील विधानांपैकी असत्य विधान कोणते? एक एक पर्याय चेक करूया. आणि पर्यायामध्ये ह्यामध्ये असत्य विधानं किती आहेत हे विचारले. म्हणजे दुसरं विधान आहे, तिसरं आहे, चौथा आहे की एकही नाही, असं आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे आपण चुकून ह्यातलं समजा दुसरं विधान असत्य असं उत्तर आपण काढलं तर पर्याय दुसरा निवडायचा नाही, तर खालच्या पर्यायात बघायचं की विधान 2 असत्य असं कुठं दिले, तर ते पर्याय 1 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 असं होणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे आपण पहिल्यांदा या 4 विधानांपैकी असत्य विधान शोधू आणि मग ते कोणत्या पर्यायात दिले ते शोधू. पहिल्यांदा पहिलं विधान असं आहे की 2 समद्विभुज त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूंच्या 2 संगतींसाठी एकरूप असतात. तर हे विधान बरोबर आहे, त्यामुळे हे असत्य विधान असू शकत नाही. दुसरं, 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूंच्या 2 संगतीसाठी एकरूप असतात. हे विधान बरोबर आहे. जर 2 समद्विभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूंच्या 2 संगतीसाठी एकरूप असतील तर समद्विभुज काटकोन त्रिकोण सुद्धा 2 संगतीसाठी एकरूप असणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे बरोबर आहे. तिसरं बघू, 2 समद्विभुज विशाल कोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूमधील 2 संगतीसाठी एकरूप असतात. हेही विधान बरोबर आहे. आणि शेवटचं आहे, 2 समद्विभुज लघुकोन त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूंच्या 2 संगतीसाठी एकरूप असतात. हेही विधान बरोबर आहे. म्हणजे समद्विभुज त्रिकोण कुठल्याही प्रकारचा असो तो 2 संगतींसाठी एकमेकांशी एकरूप असतात. त्यामुळे यापैकी 4ही विधानं सत्य आहेत. म्हणजे याच्यात असत्य विधान एकही नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.